काही करून आयशा विला जायचं. बघूया काय होतंय पुढे कसं. आणि आमच्या बरोबर आमचे अजून 2 मित्र आहेत. तर अजून हे 2 जण आमच्याकडे, अजय आणि किशोर. अजय बोलतोय माझी फाटली आहे, मला काय जायचं नाही, मी बाहेर आहे ना, तुम्ही जा. पण किशोर येणार आहे. तर किशोर येतोय ना आतमध्ये? नाही मी, तुम्ही दोघे जाऊन या. तो अचानक तिथं बंद झालाय, मला काहीच समजलं नाही. ती व्हिडिओ मध्ये आले पण. तर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर लास्ट टाइम मी रात्री आयशा विला मध्ये गेलो होतो. तर माझा मित्र आहे नितेश, तर त्याची खूप इच्छा होती का आयशा विलाला जायचंच, आणि तो पण रात्री. तर आज त्याची इच्छा पूर्ण करायची आहे. तर आता आम्ही निघालो. तर आता वाजले किती? वाजले 6:28. 6:30 वाजलेत. तर आता लोणावळ्यामध्ये आम्ही फिरणार वगैरे, आणि नंतर रात्री आयशा विलाला जाणार. बऱ्याचपासून यूट्यूबला आयशा विलाचं नाव ऐकलं होतं. 2-4 महिन्यापूर्वी सागरचा एक व्हिडिओ पाहिला. माझी पुन्हा इच्छा झाली की आयशा विलाला पुन्हा जायचं आणि रात्रीच जायचं. तेव्हा मी त्याला बोललो आज जायचं, काही करून आयशा विला जायचं आज. तर बघूया काय होतंय पुढे कसं. आणि आमच्याबरोबर आमचे अजून 2 मित्र आहेत, अजय आणि किशोर. तर ते तुम्हाला एक मिनिट. तर अजून हे 2 जण आमच्याकडे, अजय आणि किशोर. तर आम्ही बघूया आयशा विलामध्ये जाणार आहोत रात्री. तर बघूया पुढची रिॲक्शन ॲक्शन. लोणावळा वगैरे फिरू, थोडे पॉईंट कव्हर करू जेवढे करता येईल तेवढे, आणि त्याच्यानंतर आयशा विलामध्ये जायचं आहे. तर अजय पण आपले डेअरिंग करणार, आता मला पण जायचं आहे आणि मी जाणारच. तर बघूया पुढे. तर चला बघू. अजून पण नेक्स्ट थरार बाकी आहे. आयशा विलेज मावशी येताना गाडीवर विलेज नाही, आयशा विला, हा. सॉरी माफ करा, आयशा विला. आयशा येताना विला मी कोण दिसला तर तिकडे आपला सगळा गिल्ला. आपल्याला आयशा विलाला जायचंय, पण अजय बोलतोय माझी फाटली आहे, मला काय जायचं नाही, मी बाहेर राहणार, तुम्ही जा. पण किशोर येणार आहे. किशोर फुल प्रिपेअर होऊन आलेला आहे. बघून येईल मी त्या गाडीची सांगून फक्त. काही नाही, त्या आयशा विला मध्ये सगळं काय फक्त आहे. येतोय ते एका माणसामुळे, सागर पाटील. सागर पाटील आहे तर मी येणार. आज आमोशा वगैरे काय नाही, त्याच्यामध्ये बिंदास जाऊ शकतो आपण, काय प्रॉब्लेम. जाऊ आपण, बघू ते काय. पहिला आमोशा आज नाहीये. आहे का रे आज आमोशा? आज मी पण बघून झालं ते. चला आता इथून पुढं जाऊ, थोडा नाश्ता वगैरे करून मग डायरेक्ट थेट आयशा विला, आणि त्याच्यानंतर ठरवूया कुठं जायचंय. राजमाची करायची का रात्री? नको 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 नको. जाऊ शकतो आपण राजमाची. नको बोलणारी माणसं नको आहेत भाई. चल रे जाऊ, बघू काय होईल ते. एवढा स्टेबल ठेवायला लागतं. तर आलेलो आयशा विला. कुठे? हा बघ समोर. रोड टच आहे. काय नाही एवढा बोलतोय काय. मला वाटलं रे एकदम आतमध्ये असेल असं. कोई भी जा सकता है भाई, काही टेन्शन नाही. हा अरे रोल्स रॉयस आहे. चला लवकर जाऊ. चला डायरेक्ट आता आतमध्ये जाताना मी व्हिडिओ करतो, बघतो आता आलेत. एवढं काय नाही आयशा विलामध्ये. तर आतमध्ये चाललेत आम्ही. तर किशोर येत आहे आमच्याबरोबर. नाही अरे तू तर पॉझिटिव्ह एनर्जी वाला भाई, तू आला पाहिजे. पण कशाला द्या नेगेटिव्ह मध्ये. तुझ्यासारखा मुलगा खूप कर्तृत्ववान आणि हिंमतवान मुलगा आला पाहिजे. आम्ही लोकांना काय सांगणार, किशोर पालन आला नाही, तुझी इज्जत डाऊन होणार नाही का बाबा? जाऊ द्या तुम्ही, मग तुमच्याकडून आम्ही चला येतोय किशोर येते आमच्याबरोबर. चला तर एंट्री केल्यानंतर थोडा चिखल आहे, कारण आताच पाऊस संपलेला आहे. तर ही आहे रोल्स रॉयस.
अरे या ये लवकर ये. अरे इथं फोटो तर काढायला ये. ये लवकर. अरे ये तू असं का दे या काय नाही. नेक्स्ट टाइम कधी याल. तर टोटल किलोमीटर चाललेली ही गाडी किती आहे? 8,800 ना 8,000 नाही 88,000 आहे ना. ही भरपूर जुनी गाडी दिसते ना. तर गाडीची बरीच तोडफोड झालेली आहे. तर खास याच्यासाठी परत एकदा रात्री तो पण फक्त माझ्यासाठी. तर चला ही बघा मागं गाडी किती लांब आहे. कॅन सी. नितेश पाटील एकदम प्रिपेअर होऊन आलेले आहेत. तर आमचे 2 माणसं इकडे बाहेर थांबलेले आहेत. ये अरे येताना किती हिंमत दाखवलेली. तर लास्ट टाइम आपण इथून या पत्राच्या ह्याच्यातून आलो होतो कारण गेट बंद होता. तर गेट कोणी उघडलं आहे. तर नाव आहे आयशा आवेला आपण हे दिसते कारण बऱ्याच वर्षापासून सागर बऱ्याच वर्षापासून पडलेला असेल ना. चल पुढं चल. नितेश पाटील एंटर करत आहेत आतमध्ये. फुल एनर्जेटिक. सागर पाटील असल्यावर काय एनर्जी आपोआप येते. सागर पाटील असा व्यक्ती आहे त्या व्यक्तीपासून एनर्जी आली मला आणि मी घुसलो आतमध्ये. तर बरीच तोडफोड झालेली आणि आता या रेनी सीझनमध्ये कपाट वगैरे बघू शकता. तर मग लास्ट टाइम तुम्हाला बाथरूम वगैरे सगळं दाखवलं होतं. आता आपण मेन वरती जाणार आहोत. तर चला आपण वरती जाऊया. तर हा आहे बेडरूम एक. आता मी जसा पुढे पुढे एक माणूस आहे ना मित्रांनो माझ्या टच मध्ये चाललंय. इकडे ना असं तू असं ये ना भाई आपल्याला व्हिडिओ घ्यायचे अजून. तर मला फ्लॅश ऑन करू द्या. अजून इकडचे व्हिडिओ घ्यायचे हे ते. अजून बाथरूम मध्ये बघितलं ना वाटतं तू. ये बाथरूम मध्ये पण बघ भाई इकडे बाथरूम बघ. तर मित्रांनो आयशा म्हणून आतमध्ये जाऊन आलो आम्ही. तर खरंच खोटा नाही बोलत. आईची शपथ सांगतो का माझा जो गोप्रो आहे तो अचानक तिथं बंद झाला आहे. मला काहीच समजलं नाही. ती व्हिडिओमध्ये आले पण तर कॅमेरा काय माझा मोबाईल का कॅमेरा बंद झाला नाही पण गोप्रो अचानक बंद झाला. तर मगच आम्ही गोप्रोमध्ये व्हिडिओ काढत होतो पण व्हिडिओ व्यवस्थित येत होत्या. आणि बॅटरी पण 67% आहे. मेमरी कार्ड पण जवळजवळ 80% आहे. आणि अचानक कॅमेरा बंद झाला म्हणून आमचे हे परम मित्र यांची कॅमेरा बंद झाल्यानंतर यांची डेअरिंग पण डायरेक्ट 100% वरून 0% आलेली आहे. तर आम्ही मी निघत होतो तर हा माणूस माझ्या आता कॅमेरा बंद झाल्यानंतर हा माझ्या टच मध्ये असा बाहेर पडत होता. तर अक्षरशः खरंच मजा आली. तर चला आता इथून आम्ही पुढे जात आहोत. तर आयशा विला झालाय कंप्लीट. झाली इच्छा पूर्ण. मला व्हिडिओ पाहायचो ना तर डिलीट मारतो. तर चला मित्रांनो निघूया पुढं.